नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. ती अपडेट म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या कबिऱ्याबद्दल. भावांनो, बकासूरच्या दावणीला कबिऱ्या असणारा नंदी आपल्याला बरेच दिवस झाले बकासूरच्या दावणीला दिसत नाही आणि बरेच दिवस मैदानामध्ये दिसत नाही. याचं एकमेव कारण देखील तुम्हाला सांगणार आहे व याचा प्रश्न देखील तुम्हाला पडलाच असेल, नक्की कबिऱ्या आता कुठे आहे? तर भावांनो, याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर भावांनो, मागील वर्षी आपल्या बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ सुजगाव यांनी एक नवीन खरेदी केली होती कबिऱ्या म्हणून. भावांनो, एक तुफान वेगाने पळणारा हा नंदी नाशिक भागामध्ये एकदम टॉपला पळायचा, घोडाबैल शर्यतमध्ये पळायचा. तो मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने नंतर पळायला लागला, त्यांच्याच नियोजनामध्ये पळायला लागला. त्यानंतर भावांनो, बरेच दिवस झाले आपल्याला कबिऱ्या पळताना दिसला नाही, त्यांच्या दावणीला दिसला नाही. तर नक्की कुठं आहे? तर भावांनो, मोहिल शेठ धुमाळ सुजगाव, संतोष शेठ सालुंके व बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र यांचा वेगाचा बादशाह कबिरा 6300 CC यांची देवा फॅन्स क्लब गुलुंजे यांच्याकडे दमदार एंट्री झालेली आहे. भावांनो, कधी झालेली आहे? तर 23/9/2025 रोजी त्यांच्याकडे एंट्री झाली होती दमदार. म्हणजेच आता आपला कबिऱ्या कुठे आहे? तर भावांनो, आपला कबिऱ्या गुलुंजे इथे आहे आणि भावांनो तिकडे गुलुंजीकडे पळत आहे. तर नक्कीच भावांनो, याचं काय आपल्याला नियोजन समजत नाही कोणत्या मैदानामध्ये पळणार काही, परंतु यांच्याकडे कबिऱ्या आहे. तर भावांनो, तुमचा जो प्रश्न होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल आता कबिऱ्या कुठे आहे. तर भावांनो, अपडेट आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद भावांनो.